श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन बर्फी। खास रक्षाबंधनासाठी घरच्या घरी असं गोड मऊ लुसलुशीत अशी आपण बर्फी बनवणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण ही गोड बर्फी कशी बनवायची पाहूया। बेसन बर्फी बनवण्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे, 2 चमचे दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित असं बेसनला चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित बेसनला चोळून घेऊन 20 मिनिटं आपण बेसन मुराय ठेवणार आहोत। 20 मिनिटं मुरत ठेवल्यानंतर झाकण काढायचं आणि त्यामधल्या डिकळ्या असे हाताने फोडून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। पीठ आपलं एकदम मऊ लुसलुशीत होते। आता आपण 1 कप बेसन घेतलं होतं, तर इथे आपण अर्धा कप तूप घेणार आहोत आणि अर्धा कप दूध घेणार आहोत आणि ते कढईमध्ये असं ओतून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बेसन आपण यामध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। बेसनसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर करपलं जातं। व्यवस्थित असं लालसर कलर येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे। तूप अगोदर ओतायचं, नंतर थोडा वेळ भाजून घ्यायचं आणि नंतर वरून दूध ओतायचं त्यामध्ये। हे बघा, अशा पद्धतीनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये दूध ओतून घेणार आहोत। दूध ओतल्यानंतर पण असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। मंद गॅसवर भाजून घ्यायचं बरं का, फुल गॅसवर भाजलं तर काय होतं, करपलं जातं। थोडं थोडं करून दूध घालायचं आहे यामध्ये। आता एका ताटाला तूप लावून ठेवून द्यायचं आहे साईडला। आता आपण वडी बनवण्यासाठी पाक करून घेऊया। इथे मी 1 कप बेसन घेतलं होतं, तर अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि अर्ध्या कपाला कमी पाणी घ्यायचं आहे आणि 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। पाक आता आपलं बनवून झालेलं आहे। आपण आता बेसन थंड झाले का बघूया। बेसन थंड झालेलं बघायचं आणि त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बेसन थंड झालेलं असेल तर त्यामध्ये पाक ओतून घ्यायचं आहे। बेसन थंड झालं तरच त्यामध्ये पाक ओतायचं आहे, नाहीतरी काय होतं, गरम बेसनमध्ये जर पाक ओतला तर त्यामध्ये जे आपण तूप घातलेलं आहे ते असं एकीकडं होते, बेसन एकीकडं होतं आणि तूप एकीकडं होतं। त्यामुळं बेसन थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाक घालायचा आणि पाक घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की आपण तूप लावून ठेवलेल्या ताटामध्ये हे ओतून घ्यायचं आहे। ताटामध्ये ओतून घेतल्यानंतर 2 तास सेट होण्यासाठी ठेवावं लागतं आणि 2 तासानंतर मग अशा वड्या काढून घ्यायच्या। हे पहा, तुम्ही पाहू शकता 2 तास मी सेट होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता मी वड्या काढून घेत आहे। किती छान आपल्या वड्या येत आहेत। सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, असंच कट्यावर ठेवून द्यायचं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता वडी किती छान आलेली आहे आपली। खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला बेसन वडी बनवून दाखवलेली आहे। खास रक्षाबंधनासाठी मी बनवली आहे, तुम्ही पण बनवून पहा। खूप छान लागते, चविष्ट एकदम। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका।